पडली बैठकीमध्ये कुठले ठराव झाले, ठरावामध्ये काय मागणी नेमक्या करण्यात आली? आज बारामतीमध्ये सकल हिंदू समाज बारामती, इंदापूर, दौंड या 3 तालुक्याची सामूहिक बैठक पार पडली। या सामूहिक बैठकीमध्ये 4 ठराव करण्यात आलेले आहे। सगळ्यात पहिला ठराव की जे गुन्ह्यातील आरोपीत त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करावी। दुसरा ठराव या ठिकाणी असा करण्यात आलेला आहे की ज्यांनी आरोपीला मदत केली, जे काही दौंड तालुक्याचे आमदार आहेत त्यांच्या बाबतीतसुद्धा हिंदू समाजाची भावना तीव्र होती, त्यामुळे त्यांच्या निषेधाचा या ठिकाणी ठराव करण्यात आलेला आहे। आणि तिसरी भावना की लव जिहाद विरोधी कायदा अंमलबजावणी करावी, ही मागणी या ठिकाणी तिसरी मागणी करण्यात आलेली। आणि चौथी मागणी या ठिकाणी जोपर्यंत ही मुलगी तिच्या कुटुंबात माघारी जात नाही किंवा माघारी मिळत नाही तोपर्यंत हे 3 तालुक्यातील समस्त हिंदू बांधव हा लढा चालू ठेवतील, अशा या ठिकाणी 4 मागण्या सर्वानुमते सहमत करण्यात आलेल्या आहेत। बंदबाबत नेमकी काय चर्चा झाली, कधी हा बंद पुकारला? बंदबाबत सर्व हिंदू समाजाचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की या 3 तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंदामध्ये सहभागी व्हावं, अशी या बंदची प्रमुख मागणी आहे। आणि बंदची मागणी ही सोमवारी दिवसभर राहील असा ठराव करण्यात आला। या बैठकीमध्ये खरं तर राहुल कुल यांच्या घरावरती मोर्चा काढावा अशी जनभावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। या संदर्भात नेमकी काय चर्चा झाली आणि हिंदू समाजाची नेमकी या संदर्भात काय भूमिका असेल, अशी चर्चा झाली, पण असा कुठल्याही प्रकारचा मोर्चा स्थानिक आमदार किंवा इतर राजकीय व्यक्तींवर करावा असा कुठलाही ठराव या ठिकाणी सहमत करण्यात आलेला नाही आहे। फक्त सोमवारी बंद पाळावा अशी प्रामुख्याने ही मागणी आहे।